लावायची. मग कशाला हात लावला? मला काकीने काहीतरी शोधायला सांगितलं होतं तेव्हा मला दिसलं ते. आणि यू नो व्हॉट, देवाने ना आपल्या सगळ्यांसाठी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. काय? देवानेच संधी दिली आहे म्हटल्यावर तिचा वापर तर केला पाहिजे ना मी. हे बघ, सब सेट आहे. जर तू मला गिफ्ट नाही दिलं तर मी ती लेटर घरातल्या घरात व्हायरल करेन. नाही पिऊ, नाही पिऊ, नाही. अरे माझी इच्छा नाहीये हे सगळं करायची, पण तूही मला भाग नको पाडूस हे करायला. होय, ड्रामा क्वीन निघतेस काय तुमचा? माझ्याशी नीट बोला. हे बघ, एकतर तुम्हाला हवं ते गिफ्ट दे, नाहीतर मी ती लेटर्स माझ्या ताब्यात घेते. नाही, नाही मिळणार. काय गिफ्ट? नाही, गिफ्ट मिळेल, लेटर्स नाही मिळणार. That's like a good boy. You ना बच्चू मामांसाठी मुलगी शोधा आणि गप्प झोपा. आता तुम्हाला काय, सकाळी उशिरापर्यंत पाय पसरून झोपून राहाल, मला लवकर उठायचंय. गुड नाईट काऊ. गुड नाईट. पुढे वाली मला सांगा, कुठतरी सांगा रे, कधी होणार आहे? मी आहे तुझा वाली. हा बघ इथे बसलाय. हे घे, हे घे, पी 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 पी. मिळणार मिळणार, मुलगी मिळणार. या बात बच्ची भाव. तानिया, अगं तयारी झाली ना ओवाळणीची? तू पूजेचं ताट काढलंस का? पाठ मांडलास? रांगोळी काढलीस पाटाभोवती? हो 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 काकी, सगळी तयारी झाली. बरं, राजने आदित्यने पिऊचं गिफ्ट रॅप केलं का? नाही तर तणतण करत बसेल ना ती. हो, गिफ्ट पॅकिंग करतायत दोघही. पण काकी काय करताय तुम्ही? अगं नारळी भात करतेस, नारळी पौर्णिमा आहे ना. खूप दिवसांनी राज पण आहे घरी सणाचा, म्हणून म्हटलं नारळी भात करूया. राजलाही खूप आवडतो. माझी मम्मा चुकीची असेल बरोबर असेल मला माहित नाही, पण माझ्या मम्माशी अशा आवाजात बोललेलं मला आवडणार नाही, कळलं? तुझी आई चुकीचं बोलतेय की बरोबर हा मुद्दाच नाहीये. ती असलं काहीतरी बोलतेच का? आणि कुठल्या अधिकाराने बोलते हा मुद्दा आहे. अहो बोलणारच ना. एकतर तुम्ही राखी बांधून घ्यायला नकार देताय, त्यात सर्व जगाने तुमच्या नात्यावरती बोट ठेवलं म्हटल्यावर तुम्ही इथे राहायला आलात. याचा अर्थ काय? मूर्ख माणसाला पण कळेल की नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल ना, तर तुमच्या आणि बोलणाऱ्यांच्या नाकावर टिचून मी पुन्हा त्या घरात राहीन, आणि तेही वैदेही आणि कावेरी सोबत. मी आत्ता हे घर सोडायला तयार आहे. वेळ आली की कळेल तुला. मे आय कम इन मॅडम? ये कावेरी ये.
एक सेकंड. काय ग कावेरी, कसा आहे माझा राज? त्या तडकाफडकी निघून गेला ना तो, त्याचं मन बळवायचा वेळही मिळाला नाही मला. तिकडे त्यांना तुमची काळजी वाटते आणि इकडे तुम्हाला त्यांची काळजी वाटते. मला ना तुम्हा मायलेकाचं कळतच नाही. म्हणजे एवढी काळजी वाटते एकमेकांबद्दल, पण एकत्र राहायला नको. अगं मला ते एकत्र राहायचंय ना, तोच निघून गेला. त्याला त्याचं आयुष्य करायचंय म्हणून. खरं सांगू तुला, कधी एकदा तो पुन्हा कायमचा घरी परत येतोय, कधी एकदा तो माहेरच्या चहाचे व्यवहार पूर्वीसारखे सांभाळतोय असं झालंय मला. नका काळजी करू मॅडम, नक्की परत येतील ते. बोलतीये तुम्ही माझं ऐकत नाही आहात. लक्ष नाही आहे तुमचं माझ्या बोलण्याकडे. ना आहे ना, लक्ष आहे. नाही, तुम्ही जे काही सांगताय ना ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतोय. काय? तुम्ही म्हणालात ना श्रावण मासी, हर्ष आणि मानसी कुठेतरी बाहेर चोहीकडे दौडतायत. हा, ते हर्ष आणि मानसी कुठे दिसतायत का ते बघतोय मी. झाला फालतू विनोद करून झाला. हा, मी करतो ते फालतू विनोद आणि तुम्ही. मुळात या कवितांचा अर्थ कळायला ना थोडीशी बुद्धी असावी लागते. असं तुम्हाला माझं बोलणं ऐकायचं नाहीये ना, जाते. हो, ही बॉटल पुन्हा फ्रीज मध्ये ठेवण्याचा संस्कृती बसत नाही वाटतं आपल्या. हे बरं विसरल्या काकू. श्रावणात मानसी आणि हर्ष. मम्मा सुद्धा हेच म्हणाली. आता सध्या मला रत्नमालाचं मन जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांचा विश्वास माझ्यावर बसायलाच हवा. आणि वेळ पडली ना तर मम्माशी मी भांडले असं सांगितलं तरी चालणार आहे. त्यामुळे जर मी तुमच्याशी भांडले तर वाईट वाटून घेऊ नका. हा, म्हणजे असं समजा की त्या रत्नमालाचं मन जिंकण्यासाठी मी उगाच नाटक करते. हा, हे बरं आहे. म्हणजे कायम माझाच बळी. वैदेही हे जरा घट्ट करून दे ना. चालेल. चला, या चला सुरू करा. मला जरा एकच मिनिट द्या, मी लगेच येते. काकी चला. अगं नको साडी, प्लीज माझ्यासोबत एक खेळ खेळा ना. मी कुठे खेळणार? किती वर्षात नाही खेळणे. चला ना माझ्यासोबत तुम्ही खेळा ना सगळे. चला ना. अगं काय कावेरी, चला ना मॅडम. चला. मी पण ना वेगळ्या हातपुली. अगं काहीतरी काय साडी. एकच खेळ खेळूया. बऱ्याच वर्षात खेळले नाहीये. करूया. हा. अगं सुनबाई, अगं सुनबाई, काय म्हणा सासूबाई? माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास.
माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास.